रामनवमी उत्सवात जालन्यात भक्तीचा उत्साह। राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा। आनंदवाडीतील 131 वर्ष जुन्या मंदिरात आकर्षक रोषणाई। गोंदवलेकर महाराजांनी स्थापन केलेल्या मंदिरात दिवसभर गर्दी। रामनवमीच्या निमित्तानं जालना शहरात धार्मिक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून आनंदवाडी परिसरातील प्राचीन राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे। प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लावल्यात। रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राम जन्म सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। मंदिरासह संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय। सजावटीमुळे आणि भक्तांच्या उपस्थितीमुळे आनंदवाडी परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। हे राम मंदिर ऐतिहासिक महत्त्व असलेले असून सुमारे 131 वर्षांपूर्वी समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली होती। त्यामुळे या मंदिराला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष स्थान आहे। भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात शिस्तबद्ध दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवकही कार्यरत आहेत। रामनवमी निमित्तानं जालना शहरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून श्रद्धा आणि भक्तीचा संगम आनंदवाडी परिसरात पाहायला मिळतोय। आयोजित करण्यात आलं होतं। नमस्कार, मी सुहास विजयकुमार मुंडे। आज राम जन्म भारतामध्ये सगळीकडे खूप उत्साहीमध्ये आपण साजरा करतो। यावेळेस आम्ही श्रीराम जन्म हा जनतेला आव्हान केले की तुम्ही रक्तदान करा आणि या उत्सवामध्ये रक्तदान करून सहभागी व्हा। श्रीराम मंदिर आनंदवाडी व लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा आनंदवाडी राम मंदिर इथे शिबिर ठेवण्यात आले। सकाळपासून छान आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला आहे। लोकांना राम जन्माचा खरंच यावेळेस आगळावेगळा कार्यक्रम झाला म्हणून रक्तदान करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे।